प्रश्न पहिला, रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2. महात्मा ज्योतिबा फुले. 3. स्वातंत्र्यवीर सावरकर. 4. महात्मा गांधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून प्रीफायर सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले आहे? 1. भारत. 2. चीन. 3. अमेरिका. 4. जपान. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अमेरिका हे आहे. प्रश्न तिसरा, कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे? 1. आंध्र प्रदेश. 2. तेलंगणा. 3. तमिळनाडू. 4. केरळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तेलंगणा हे आहे. प्रश्न चौथा, IPL 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीरचा पुरस्कार मिळाला आहे? 1. मिचेल स्टॉक. 2. आंड्रे रसेल. 3. श्रेयस अय्यर. 4. पॅट कमिन्स. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मिचेल स्टॉक हे आहे. प्रश्न पाचवा, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले 329 बी हे कलम कशाशी संबंधित आहे? 1. मागासवर्गीय आयोग. 2. राष्ट्रपती. 3. निवडणूक आयोग. 4. राज्यपाल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निवडणूक आयोग हे आहे. प्रश्न सहावा, एका हंगामामध्ये 3 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम कोणी केला आहे? 1. राधिका देवी. 2. पूर्णिमा श्रेष्ठ. 3. अरुणिमा सिन्हा. 4. अंजली पाठक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पूर्णिमा श्रेष्ठ हे आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला? 1. वसंतराव नाईक. 2. सरदार वल्लभभाई पटेल. 3. पंडित जवाहरलाल नेहरू. 4. यशवंतराव चव्हाण. योग्य उत्तर सरदार वल्लभभाई पटेल हे आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्रात प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली? 1. महात्मा फुले. 2. महर्षी कर्वे. 3. आत्माराम पांडुरंग. 4. गोपाळ गणेश आगरकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग हे आहे. प्रश्न नववा, भारताचे आर्थिक निःसारण हा सिद्धांत कोणी मांडला? 1. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 2. फिरोजशाह मेहता. 3. दादाभाई नौरोजी. 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आहे. प्रश्न दहावा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाहीत? 1. युरेनस. 3. मंगळ. 2. नेपच्यून. 4. यापैकी नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे आहे. प्रश्न 11वा, जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत? 1. अनंतनाथ. 2. अजितनाथ. 3. महावीर. 4. ऋषभदेव. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महावीर हे आहे. प्रश्न 12वा, सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? 1. महागाव. 2. उमरखेड. 3. मारेगाव. 4. कळंब. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उमरखेड हे आहे. प्रश्न 13वा, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? 1. गीताई. 2. टिळकनामा. 3. माझी जन्मठेप. 4. गीतारहस्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गीतारहस्य हे आहे. प्रश्न 14वा, वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? 1. भीमा. 2. प्राणहिता. 3. कृष्णा. 4. तापी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्राणहिता हे आहे. प्रश्न 15वा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? 1. जिल्हा पोलीस अधीक्षक. 2. जिल्हाधिकारी.
3 मनपा आयुक्त, 4 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी हे आहे। प्रश्न 16वा उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक कोणते? 1 जूल, 2 किलो जूल, 3 कॅलरी, 4 किलो कॅलरी। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जूल हे आहे। प्रश्न 17वा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो? 1 5 जून, 2 23 एप्रिल, 3 14 मार्च, 4 10 डिसेंबर। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 10 डिसेंबर हे आहे। प्रश्न 18वा खालीलपैकी कोणता काव्यग्रंथ संत रामदास यांनी लिहिलेला नाही? 1 दासबोध, 2 भावार्थ रामायण, 3 मनाचे श्लोक, 4 करुणाष्टके। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भावार्थ रामायण हे आहे। प्रश्न 19वा खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा। 1 ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, 2 मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, 3 बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम, 4 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूर। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे। बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न 20वा खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? 1 चांदी, 2 लिथियम, 3 अल्युमिनियम, 4 कॉपर तांबे। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लिथियम हे आहे। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न। आपल्याला यापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।